शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन। ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना स्वतंत्रपणे वर्धापन दिन साजरा करणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात साजरा होणार। लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार केला जाणार। मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही नेत्याला भेटलो नाही, नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। दोनशेहून अधिक विधानसभेच्या जागा लढण्याची घोषणा केल्यावर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा। उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातही सहभागी होणार। राज्यामध्ये भाजप धन्यवाद यात्रा काढणार। लोकसभा निकालानंतर मतदारांचे आभार मानणार। दिल्लीतून नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्यावर फडणवीस ॲक्शन मोडवर। आज तातडीनं बोलावल्या 2 बैठका, विकास प्रकल्पांचा घेणार आढावा। नाना पटोलेंच्या विरोधात भाजप आक्रमक। नागपूरसह नाशिकमध्ये पटोलेंच्या विरोधात भाजपचं जोरदार आंदोलन। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आज 7वा दिवस। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड भेट घेणार। प्रकाश आंबेडकरही उद्या भेट घेणार। लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर मनोज जरांगेंची टीका। आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक। रब्बी हंगामासाठी हमीभाव वाढवण्याच्या निर्णयाची शक्यता। नाशिक शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा। शिवसेनेचा उमेदवार असूनही कौटुंबिक संबंधांना दिलं प्राधान्य। राज्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात। 17,000 जागांसाठी तब्बल 17 लाख अर्ज। मैदानी चाचण्यांसाठी उमेदवारांची गर्दी। सोलापुरात पावसामुळे पहिल्या सत्रातील मैदानी चाचणी रद्द। शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाईनच होणार। दुर्गम भागात काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मिळणार न्याय। बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात पावसाची दडी। लाखो हेक्टर क्षेत्रावरच्या पेरण्या खोळंबल्या, तर काही भागात स्प्रिंकलर्सनं पाणी देण्याची आली वेळ। आरटीई प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांची टाळाटाळ। राज्य सरकारची हायकोर्टात माहिती। योग्य ती माहिती सादर करण्याचे कोर्टाचे शाळांना निर्देश। नागपूर हिट अँड रन प्रकरणात पोलीस निरीक्षक विजय दिघेंवर कारवाई। निष्काळजीपणाचं कारण देत निलंबन। घटनेनंतर 60 तास उलटूनही रक्ताच्या नमुन्यांची तपासणी नाही। बिहारच्या नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। पुरातन नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांनाही मोदी भेट देणार। आणि गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब। औपचारिक घोषणा बाकी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।